मित्रांनो, आज आपण आलेलो होंडाच्या बिगविंग या शोरूम मध्ये होंडाच्या गाड्या बघायला. तर बघू शकता इथे ही वाली आपण एक गाडी आहे होंडा 350 RS. त्याच्यानंतर दुसरी एक आहे मॉडेल, ते आपण चेक करणार आहोत. थँक्यू अक्का, थँक्यू. अशा काही गाड्या भेटतील तुम्हाला. ही होंडा CB350 आहे यामध्ये. चेक करू शकता, सगळे मॉडेल आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये हा कलर आहे, ब्लॅक कलरचा, हा ग्रे कलर आहे. होंडा 350 CB RS मॉडेल. याचा इन्स्ट्रुमेंट कस्टर भेटेल. असं काही टँक वरती ग्राफिक्स आहेत, सगळे सस्पेन्शन आहे. होंडाचं 350cc इंजिन. हा पण आहे होंडा CB350 RS चा रेड कलर. त्याच्यानंतर इव्हन इकडे पण एक रेड कलर आहे आणि ते ब्लॅक अँड येल्लो मध्ये आहे. त्याच्यानंतर इथे होंडा CB350 हायनेस म्हणून आहे हा मॉडेल. 350 हायनेस म्हणून आहे ग्रे कलर मध्ये. त्याच्यानंतर इथे ब्लॅक कलर मध्ये तुम्ही बघू शकता 350 हायनेस ब्लॅक अँड रेड मध्ये. हा आपण आता जस्ट बघितलेला होंडा 350 RS ब्लॅक अँड येल्लो मध्ये. ह्यामध्ये असा काही इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर भेटतो आणि काही मोड्स वगैरे इथे, न्यूट्रल वगैरे इथे मीटर आहे. फ्यूलचे इथे गिअर इंडिकेटर आहे आय थिंक हा, आणि हे RPM. आणि इथे सुद्धा तुम्हाला बघा न्यूट्रल वगैरे सगळं भेटेल, इंजिन लाईट. त्याच्यानंतर ट्रॅक्शन कंट्रोल आहे गाडीला. आणि असा काही हा स्विच असेल, हे दाखवते भाई फक्त. हे बघा, हे हजार्ड असे चालू होतात. नाही चालूच झाले असे काही हजार्ड तुम्हाला चालू होतात, पण थोडी पाठी वेगळी दिसत नाहीयेत. आणि इथे बघा हा चेंज करायचे मोड चेंज करायचं बटन आहे. ट्रिप पे टोटल बॅटरी वोल्टेज रेंज ट्रिप वगैरे आहे सगळं. किती आहे. तर हा होंडा हायनेसचा क्लस्टर आहे, याच्यामध्ये सिमिलर आहे. न्यूट्रल तुम्हाला भेटेल, गिअर इंडिकेटर, त्याच्यानंतर इथे ABS लाईट, इंजिन लाईट, ट्रॅक्शन कंट्रोल याच्यात सुद्धा आहे. आणि याचा सायलेन्सर वेगळा आहे. आणि बघा इथे तुम्हाला कंपनीमध्ये तुम्हाला इथे फुटरेज भेटेल. आणि या साईडला तुम्हाला याचा सारी गाडचा अटॅच फुटरेज भेटेल बॅक पिलियनसाठी. तर असा काही टेल लाईट आहे. आणि याची काही तुम्हाला की भेटेल. Wait a minute. Who are you? चार्जिंग पोर्ट सुद्धा भेटेल तुम्हाला. आणि असा काही याचा फील होता. काय मित्र, कसं आहे बसून, कसं वाटलं तुला? Run. हे बघ या साईडला असणार बघ, नसेल त्याला. चार्जिंग पोर्ट आहे काय? मला दिसत नाही की मी अंधार. चार्जिंग पोर्ट आहे असं आपला मित्र म्हणतोय, पण कुठे दिसत नाहीये चार्जिंग पोर्ट असल्यासारखं. नाही बहुतेक, मला पण तेच वाटतंय. चार्जिंग पोर्ट नाही आहे गाडीला. त्या गाडीला आहे, हायनेसला आहे, आणि RS आहे, हिला नाहीये चार्जिंग पोर्ट. डिटेल्स फाईल भेटून जाते, टेक्निकल साईज, किती इंजिन आहे, इंजिनची साईज, 4 स्ट्रोक. त्यानंतर इथे लेंथ दिलेली आहे, बॉडी डायमेन्शन वगैरे सगळं मेन्शन आहे, टायर दिले. आणि बघा असं काही पोस्टर सुद्धा लावलेलं आहे. 350 सिटी स्पेशल एडिशन आहे.
याचा फोटो हवाला असं 350 स्पेशल एडिशन मध्ये हा कलर भेटतो. असं बघतोय गाडीकडे. हा 15 लिटरचा टँक भेटतोय त्यात मला. आणि काय काय भावा, 5 गिअर ट्रान्समिशन आहे, 5 गिअर्स आहेत. आणि ते बघा डायमंड टाईप फ्रेम आहे तुम्हाला. टेलिस्कोपिक सस्पेन्शन आहे, फ्रंटचे रेअरचे पण हायड्रॉलिक ट्विन शॉक आहे. आणि इकडे बघा, इकडे चालू केलेले आहे. अगर तुम्हाला साऊंड जर येत असेल तर आवाज असा येतो. तर हा आहे हॉर्नेट 750. तर असं काही तुम्हाला गाडी भेटून जाईल. आणि याची चावी नाही आहे. आहे. त्यानंतर इथे बघा इंजिनच्या ह्याच्यासाठी. आणि असं हा LED सेटअप भेटेल तुम्हाला, जे तुम्हाला इंडिकेटर्स भेटतील. व्ह्यू आहे, मोनोशॉक सस्पेन्शन आहे. आणि हा व्हाईट टायर आहे एकदम, बघा फॅट टायर आहे एकदम. तर अशी काही साईड प्रोफाईल आहे गाडीची. आणि बघा मला ड्युअल बेंड पाईप भेटतील इथे. आणि ही अशी काही ग्रिल आहे, एकदम मोठी ग्रिल आहे. त्यानंतर आय थिंक हे 750 सीसीचं इंजिन आहे, 750 सीसी इंजिन आहे. आणि हे लिव्हर्स पण एकदम प्रीमियम वाटत आहेत त्याचे. ब्रेक लिव्हर, क्लच लिव्हर एकदम प्रीमियम वाटत आहेत. आणि हा काही असा एक्झॉस्ट आहे. तर ही आहे होंडाची हॉर्नेट 750. आता चाललेलो टेस्ट राईड घ्यायला होंडा पिकविंगच्या CB350 RS2. आता काही इथं क्लस्टर चालू मध्ये आहे, ऑन मध्ये बघा. इथे गिअर इंडिकेटर जातोय. सरळ जाऊया आपण. आणि जर तुम्हाला आवाज येत असेल तर असा काही काय पोश्चर चांगलं आहे गाडीचं, रायडिंग पोश्चर चांगलं आहे खूप. आणि टर्निंग रेडियस पण चांगला आहे माझ्या मते. मी अजून बघितलं नाही, हातात घेऊन पडा. बॅक साईडने मला जेवढं बघितलं तेवढा मला टर्निंग रेडियस चांगला वाटलेला आहे. आणि पिकअप सुद्धा आहे चांगला, PHP चांगली आहे असं वाटतंय. आवाज पण चांगला येतोय, एक्झॉस्ट नोट चांगला आहे गाडीचा. लेट्स सी. आता आपण चाललो सरळ. तर त्याने आपल्याला इथे युटर्न मारायला सांगितलेलं आहे. आणि आपण इथून आता युटर्न घेऊ. आणि इथेच बाजूला शोरूम आहे, तर आपण इथून युटर्न घेऊन पाठी जाऊ. असा काही काइंड ऑफ तुम्हाला व्ह्यू भेटेल, कॉकपिट व्ह्यू बोलू शकता तुम्ही असा. दोन्ही मिरर असे ओव्हल शेप आहेत. आणि इथे आपण आता येऊन थांबलेलो आहोत. आपला रायडरने आता जस्ट ठेवलेली आहे गाडी, दुसरा रायडर आता चालवेल. तर आपण घेत आहोत टेस्ट राईड होंडा RS2. बरोबर. आता काही तुम्हाला इंस्ट्रुमेंट क्लस्टर भेटेल. जरा ट्रॅफिक आहे तर मला समजत नाही कुठे जायचं. ऍक्च्युली मला परवा जायचं.
बरं तुम्ही इझिली 60वरती गेली आहे. पॉवर आहे गाडी दाखवण्याची पॉवर मला कमी भेटणार आहे. भाई एक मला गाडीची सेकंड पर्सन मला अशी वाटली गाडी सेकंड पर्सन जास्त वेळ मला किती भेटेल आता प्रेस आहे तुम्ही जास्त थोडा बाहेरून लावलेला आहे असं इंडिकेटर भेटते आपला घेतला दाखवावी भेटेल ठीक आहे चालेल जास्त वेळ मला किती भेटेल आता प्रेस आहे तुम्ही जास्त थोडा बाहेरून लावलेला आहे असं इंडिकेटर भेटते घेतलाय दाखवावी भेटेल ठीक आहे चालेल होंडाचेच आहेत सगळे हिरो होंडा लिव्ह पाहिजे तर आता आपण गाडी चालवली आहे आणि प्राइस कोटेशन बघतोय आपण कितीला आहे काय आहे चेकआउट करतोय काय आहे प्राइस कोटेशन होंडा लिव्हिंगचं त्याची बी 350 आहे असेल आपण चेक करू किती आहे आणि आय थिंक प्राइस किती आहे रे भावा प्राइस काहीतरी 248 आपल्याला सांगितलेली आहे त्या लोकांनी आणि त्यामध्ये काय काय ऑन रोड प्राइस 248 आहे त्याच्यानंतर तुम्हाला RSA पण त्याच्यात इन्क्लूड आहे की नाही ओके आणि कुठला मॉडेल आहे आपला तो ओके डिलक्स प्रो मॉडेलचा आपल्याला सांगितलेलं आहे प्राइस ऑन रोड प्राइस आहे 256 आणि ओके ऑन रोड ओके म्हणजे नॉर्मल तुम्हाला जे बाहेर सगळीकडे स्टँडर्ड भेटतात ते आणि जर ह्यांचा तुम्ही वेगळं घ्याल ह्याच्यामध्ये इन्क्लुडेड आरटीओ आहे RSA आहे 1 इयर
आणि EW 3 इयर्स साठी आहे हे. आणि ह्याच्यामध्ये ओव्हरऑल प्राइस आहे ऑन रोड प्राइस 2,48,768 रुपीज. बेसिकली ह्यांच्याकडे डिलक्स प्रो एकच मॉडेल अवेलेबल आहे CB350 RS मध्ये. पहिला डिलक्स पण यायचा, तो आता डिस्कंटिन्यू केला या लोकांनी. त्याची प्राइस 4,000 कमी होती डिलक्सची, डिलक्स प्रोची जास्त आहे. आणि हा CB350 सिरीज मधला 350 RS हा टॉप मॉडेल आहे डिलक्स प्रो. बाजूला पण हे दिले 5+5 त्याचं काय ते सांगा मला. ऑन रोड प्राइस हा 5+5 मीन्स इन्शुरन्स मध्ये हा त्याचे 6,000 तुम्हाला जास्ती पेड करावे लागतात. म्हणजे इन्शुरन्स इथे 1+4 आहे ना, 1+4 थर्ड पार्टी असतो. हा 5 इयर्स साठी झिरो झिरो डेप डेप. जर तुम्हाला 10 वर्षाचा असेल ते 15 नोव्हेंबर पर्यंत त्यांची ऑफर आहे वाटतं. ती अशीच होती. हा 5+5 ती. तर त्यामध्ये तुम्हाला 256,042 ला तुम्हाला ही गाडी भेटून जाईल. अरे त्याच्या बाजूला मध्ये भेटणार नाही. होंडा पिकनिक मध्ये यावं लागेल.